नमस्कार. आपण पाहत आहात जे सज्ज मराठी 9 न्यूज. आज आपण जे एक संस्था आहे, जी संस्था सामाजिक कार्यामध्ये नेहमी अग्रेसर असते आणि सामाजिक कार्यातून अनोखे उपक्रम साजरे करत असते. त्यातील एक संस्थेतील सदस्य आहेत. आज आपण त्यांच्याकडनं पूर्ण डिटेल्समध्ये माहिती जाणून घेणार आहोत. ते आषाढी वारी असो, नवरत्न महोत्सव असो आणि गणेश महोत्सव असो, याच्यामध्ये ते सातत्याने सेवा देण्याचं काम करतात. सर, आपण कशा पद्धतीने गणेश उत्सवामध्ये, आषाढी वारीमध्ये कशा पद्धतीने आपण समाजाला एक सेवा देण्याचं काम करतात, थोडक्यात सांगा. नमस्ते, मी राजेश निकम, राष्ट्रीय कला अकादमीचा एक सभासद आहे. गेले 27 वर्ष आपण पुण्यातील मानबिंदू असलेल्या गणपतीच्या पायघड्या घालून रांगोळ्या करतो. 1999ला संस्थेची स्थापना झाली. समाजामध्ये सामाजिक जागृती करण्यासाठी आपण दरवर्षी 27 वर्ष झालं मंडई ते अल्कोटकी चौकापर्यंत आपण रांगोळ्या काढत असतो आणि त्यामध्ये विविध संदेश देत असतो. या रांगोळ्या काढताना प्रत्येक वेळेस वेगवेगळे विषय घेतले जातात. त्यामध्ये नकारात्मक विषय की जसं की भ्रष्टाचार, व्यसनमुक्ती किंवा भ्रूण हत्या अशा प्रकारचे विषय घेऊन, विविध विषय घेऊन रांगोळ्यामध्ये पोर्ट्रेट काढून त्याबद्दल 11 चौकांमध्ये मोठ्या रांगोळ्या व त्याला जोडणारी पायघडी व अलकाटोकी चौकामध्ये 100 फुटाची मोठी रांगोळी, जवळजवळ 250 ते 300 रांगोळी कलाकार मिळून ही रांगोळी साकारत असतात. जे 11 चौक असतात त्या ठिकाणी 25 फुटाच्या रांगोळ्या काढल्या जातात. आणि या रांगोळी शिकवण्यामागं एक उद्देश असतो की समाजामध्ये जागृती निर्माण करणे, नवीन पिढीला चांगले संदेश देणे. याचबरोबर काही सामाजिक कार्य सुद्धा संस्था करत असते. यामध्ये वैकुंठ स्मशानभूमीमध्ये आपले बेवारस प्रेतांसाठी अस्थी जतन करून ठेवण्यासाठी लॉकर्स ठेवण्यात आलेले आहे. आणि ह्या सर्व अस्थींचे सर्व पित्री अमावस्येला दरवर्षी विधिवत पूजन करून त्या अस्थींचं विसर्जन केलं जातं. तसेच काही अनाथ संस्थेमार्फत मदत केली जाते. असे विविध उपक्रम राष्ट्रीय कला अकादमी मार्फत केले जातात. राष्ट्रीय कला अकादमीचा मार्फत जसं की ढोल किंवा इतर जे वाद्य आहेत त्याशिवाय गणपतीचं विसर्जन हे पूर्ण होऊ शकत नाही. तसंच राष्ट्रीय कला अकादमी ही लक्ष्मीवरती अखंड पायघड्या काढून, रांगोळीच्या पायघड्या काढून त्याच्यामध्ये सामाजिक संदेश देत सर्व समाज प्रबोधनाचं काम करत असते. यानंतर आता लागलीच लगेच नवरत्न महोत्सव येत आहे. आपण जसं की गणेशोत्सवामध्ये पायघड्या रांगोळीच्या माध्यमातून एक समाजाला पर्यावरणाबद्दल संदेश देत आहे किंवा इतर सामाजिक संदेश देत आहे, तसं नवरत्नामध्ये आपली काय अपेक्षा, म्हणजे काय करणार? नवरोत्सव उत्सवामध्ये आपण दरवर्षी पुण्यामधील विविध जे मंडळ आहेत त्या ठिकाणी काही ग्रुप करून त्या ठिकाणी रांगोळ्या काढल्या जातात. त्यामधनं सुद्धा समाजाला विविध संदेश दिले जातात. जसं की प्लॅस्टिकचा वापर करू नका, त्यानंतर पर्यावरणाचा ऱ्हास करू नका, वृक्षतोड करू नका, वृक्ष लागा वृक्ष जगवा, अशा प्रकारचे संदेश प्रत्येक रांगोळींमधनं आपल्या मार्फत दिले जातात. एक प्रकारची समाजामध्ये जागृती निर्माण करण्याचं कार्य आपल्या संस्थेमार्फत, राष्ट्रीय कला अकादमी मार्फत केले जातं आणि अविरतपणे हे कार्य संस्था करत असते. ह्यामध्ये आपल्या जे राष्ट्रीय कला अकादमी रांगोळीचं प्रशिक्षण हे मोफत देते. पुण्यामध्ये हे वर्ग चालतात आणि त्यामध्ये 5 वर्षांच्या मुलांपासून 80 वर्षांचे वयोवृद्धापर्यंत हे रांगोळी प्रशिक्षण घेण्यासाठी लोक येत असतात. हजारो विद्यार्थी राष्ट्रीय कला अकादमीने तयार केलेले आहेत आणि ते विविध ठिकाणी, नाशिक असू देत किंवा बीड, उस्मानाबाद, मुंबई, दिल्ली अशा बऱ्याच ठिकाणी हे कलाकार आता जाऊन त्या ठिकाणी सुद्धा रांगोळी काढत आहेत.
जसं की यांच्या संस्थेमार्फत अनेक सामाजिक ही जे संस्था आहे त्याच्यातनं अनेक युवकांना कला आणि त्यातनं समाज प्रबोधन आणि पर्यावरणाचं रक्षण कसं करावं याबद्दल ही संस्था नेहमी कार्यरत असते आणि यापुढेही कार्यरत राहील. सर, ही संस्था किती साली स्थापन झालेली आहे? 1999 साली संस्थेची स्थापना ह्याच धर्तीवरती झाली की समाज प्रबोधन करणं ह्यासाठी संस्थेची स्थापना झाली. रांगोळी काढणं म्हणजे नुसती रांगोळी साकारणं नाही, रांगोळी पुसणं जाणार आहे हे माहिती आहे. म्हणून च्या माध्यमातून ज्यावेळेस 5 बोटाची रांगोळी काढली जाते तर एक प्रकारचे मेडिटेशनचं काम ही रांगोळी काढताना होतं. त्यामुळे मेंदूला चालना मिळून जे आज नैराश्याचे वातावरण जे आपल्याला समाजामध्ये दिसतं तर ते नष्ट होण्यामध्ये सुद्धा रांगोळीचा जे काढतात तर त्याच्यामध्ये समावेश होतो. ओके. आपण बोलत होतो राजेश निकम सर यांच्याशी आणि त्यांनी त्यांच्या संस्थेबद्दल आणि त्यांच्या कामाबद्दल थोडक्यात आपल्याला माहिती दिलेली आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सगळ्यात आधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.